वाल्मिक कराडचा पायखोला 14 दिवसाची पोलीस कोठडी, नेमकं केस कोर्टात काय घडलं? नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। बीडचे मसाजोग गावातील सरपंच आणि त्यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीनं आरोपी वाल्मिक कराडला अटक केली आहे। कराड स्वतःहून पुण्यातील सीआयडी कार्यालयात काल हजर झाला। त्यानंतर त्याला रात्री उशिरा केस कोर्टात हजर करण्यात आलं। रिमांडची मागणी मान्य झाली। विशेष म्हणजे रिमांडच्या सुनावणी आधी केस कोर्ट परिसरात मोठी गर्दी झाल्यानं पोलिसांना सौम्य लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। अखेर कोर्टाबाहेर 100 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्तात कोर्टात सुनावणी पार पडली। यावेळी कोर्टानं महत्त्वाचे काही आदेश दिले। बीडचे मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडी तपासाला प्रचंड वेग आलाय। या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा स्वतःहून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात सरेंडर झाला। त्यानंतर नियमानुसार आरोपी वाल्मिक कराड यांचं मेडिकल करण्यात आलं आणि त्यानंतर तातडीनं बीडच्या केस कोर्टात त्यांना रात्री उशिरापर्यंत हजर करण्यात आलं। यावेळी आरोपीच्या रिमांड बाबत सुनावणी झाली। सरकारी वकील जे.बी. शिंदे यांनी वाल्मिक कराडला 15 दिवसाची पोलीस कोठडी देण्याचा जोरदार युक्तिवाद केला। तर वाल्मिक कराड सीआयडीला शरण आले आहेत, मग जामीन मिळायला हवा असा युक्तिवाद कराडचे वकील अशोक कवडे यांनी केला आहे। दोन्ही बाजूनं जोरदार युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं वाल्मिक कराडला अखेर 14 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। रात्री 10 वाजेनंतर कोर्टाच्या दोन्ही बाजूच्या वकिलांनी हा जोरदार युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टाच्या बाहेर कराड समर्थक आणि विरोधकांची तुफान गर्दी झाली होती। या पार्श्वभूमीवरती कोर्ट परिसरात प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता। रात्री 11:20 दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपला आणि त्यानंतर कोर्टानं हा मोठा निर्णय दिला आहे। सीआयडीनं 15 दिवसाची कोठडी मागितली होती, पण कोर्टानं 14 दिवसाची कोठडी दिली आहे। सीआयडीचं हे मोठं यश असल्याचं सांगितलं जाते। नेमकं मंडळी, केज कोर्टामध्ये कसा युक्तिवाद झाला, काय काय घडलं? हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार आहे, त्यामुळे कराडची कोठडी महत्त्वाची आहे। कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणं कठीण आहे, असा सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता। हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात कराडचा सहभाग आहे का हे तपासायचे आहे। मोबाईलवरचं संभाषण हे कराडांचंच आहे का ते सुद्धा तपासायचं आहे, हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता। तपासासाठी कराडला 15 दिवसाची पोलीस कोठडी द्या। संतोष देशमुख हत्येत वाल्मिक कराडचा हात आहे का हे सुद्धा तपासायचं आहे। सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करत होता का, याही गोष्टी तपासणं गरजेचं आहे। वाल्मिक कराडनं आणखी काही गुन्हे करून दहशत पसरवली आहे, काम बंद करून हात पाय तोडू अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिली होती आणि या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे, अशा पद्धतीनं सरकारी वकिलांचा युक्तिवाद होता। तर कराडचे वकील अशोक कवडे यांनी या संदर्भानं या विरोधात युक्तिवाद केला। फक्त खंडणी प्रकरणाचा आरोप आहे असा युक्तिवाद होता। कराड हा गरीब सामाजिक कार्यकर्ता आहे। कराड यांना या प्रकरणात जाणून बुजून अडकवलंय, राजकीय द्वेषापोटी त्यांना अडकवण्याचा प्रयत्न होतोय। 2 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे, त्यातील किती पैसे दिले ते सांगा। 2 कोटींची खंडणी मागितली हा फक्त आरोप आहे, आवाजाचे नमुने द्यायला तयार आहेत, फक्त कोठडी नको, अशा पद्धतीचा युक्तिवाद कराडाच्या वकिलानं केला। कराड सिलेंडर झालेत, आता जामीन द्या। मीडिया ट्रायल पाहून कोर्टानं निर्णय घेऊ नये, कराडला न्यायालयीन कोठडी द्यावी। सर्व पेपर तुमच्याकडे आहे, तुम्ही तपास करा आणि 308 हे कलम चुकीच्या पद्धतीनं लावलं जाते, अशा पद्धतीनं कराडाच्या वकिलानं युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळतंय। कोर्टाच्या बाहेर दमदाटी सुद्धा यावेळी झाल्याचं पाहायला मिळतं। सीआयडी पथक आणि बीड पोलीस आरोपी वाल्मिक कराडला घेऊन केज मध्ये दाखल होत नाही त्याच्या आधीच केज कोर्टाच्या बाहेर मोठी गर्दी जमलेली होती। वाल्मिक कराडाच्या समर्थकांनी आणि त्यांच्या विरोधकांनी केज कोर्टाबाहेर मोठी गर्दी केलेली बघायला मिळाली। विशेष म्हणजे केज कोर्ट परिसरात त्याआधी वाल्मिक कराडच्या समर्थकांनी कोर्ट परिसरातली वाहनं बाहेर काढण्यावरून कोर्ट कर्मचाऱ्यांना दमदाटी सुद्धा केल्याचा प्रकार समोर आला होता। त्यानंतर थोड्या वेळानं सुनावणीच्या पार्श्वभूमीवरती वाल्मिक कराडचे समर्थक आणि विरोधक यांनी केज कोर्टाच्या बाहेर मोठी गर्दी केली होती। खेर केज कोर्ट परिसरात पोलिसांना लाठीचार्ज सुद्धा करावा लागला। वाल्मिक कराड हा केज कोर्ट परिसरात सुनावणीसाठी दाखल झाल्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली। त्यानंतर वाल्मिक कराड कोर्ट परिसरात दाखल होण्याआधी पोलिसांनी केज कोर्ट परिसरात जमलेल्या गर्दीला हटवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज सुद्धा केला होता। सर्व गर्दी दूर बाजूला सारण्यात आली आणि त्यानंतर थोड्या वेळानं वाल्मिक कराडला तिथं आणण्यात आलं होतं। 100 पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त तिथं होता। विशेष म्हणजे सुनावणीच्या वेळी केज कोर्टाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता। तब्बल 7 पोलीस अधिकारी आणि 47 पोलीस कर्मचारी, 2 आरसीपी प्लाटून आणि 1 एसआरपी प्लाटून असा जवळपास 100 ते 125 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विशेष म्हणजे या काळात कोर्ट परिसरात नागरिकांना एकत्र येण्यास मनाई सुद्धा करण्यात आली होती। अशा पद्धतीने आरोपी वाल्मिक कराड याच्यावरती जे गुन्हे आहेत त्याची सुनावणी पार
पार पडली आणि केज कोर्टानं 14 दिवसाची पोलीस कोठडी वाल्मिक कराडला सुनावल्याचं पाहायला मिळतंय।